हॅलो एव्हरीवन. लास्ट पिरियडमध्ये आपण एक्सरसाइज 4.1 म्हणजे ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर आपण सुरू केला होता. त्यामध्ये आपण dy बाय dx रिप्रेझेंट्स द स्लोप ऑफ टँजंट टू अ कर्व हा पार्ट आपण पाहिलेला होता. फर्स्ट क्वेश्चनमधले 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झालेत. सेकंड आणि थर्ड आपण आता कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 2. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व y equals x square plus 5, y equals x square plus 5, where the tangent is parallel to the line, 4x minus y plus 1 equals 0. tangent या लाईनला पॅरलल आहे असं तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. बरं, आता पहिल्यांदा मी हा पार्ट थोडासा एक्सप्लेन करून घेतो. ठीक आहे. बरं, जर एखाद्या लाईनचं इक्वेशन ax प्लस by प्लस c इक्वल 0 या फॉर्म मध्ये असेल तर त्या लाईनचा स्लोप जो असेल, स्लोप त्याला आपण m म्हणतो, तो स्लोप मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y या टर्मला डिनोट करतात. स्लोप मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y म्हणजे मायनस a अपॉन b, x चा कोइफिशियंट आणि y चा कोइफिशियंट. त्यामुळे तुम्हाला थोडी अशी आता प्रॅक्टिस व्हायला पाहिजे की लाईनच्या इक्वेशन कडे पाहिल्या तुम्हाला लाईनचा स्लोप सांगता आला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, 2x प्लस 3y प्लस 5 इक्वल 0 या लाईनचा तुम्हाला स्लोप पाहिजे. काय सांगितलं मी आता बघा, मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y असा बघून स्लोप सांगता आला पाहिजे तुम्हाला. -2/3 बघ, x मायनस 3y प्लस 4 इक्वल 0 या लाईनचा स्लोप काय? x चा कोइफिशियंट 1 आहे, मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y तो -3 आहे. म्हणजे थोडक्यात स्लोप 1/3 आहे. मग आता आपल्या ह्या लाईनचा स्लोप काय असला पाहिजे बघा, मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y म्हणजे या लाईनचा स्लोप काय असला पाहिजे तर 4 असला पाहिजे. आणि मी तुम्हाला मागेच सांगितलं की एखाद्या लाईननं एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनशी केलेला जो अँगल असतो थिटा, त्याचा टँजंट रेशो म्हणजे टॅन रेशो म्हणजेच लाईनचा स्लोप. मग समजा एखाद्या लाईनला ही एक लाईन जर पॅरलल असेल, या जर दोन लाईन्स एकमेकींना पॅरलल असतील तर हा अँगल आणि हा अँगल काही वेगळा असेल का सांगा? हे दोन्ही अँगल सेम असतील की नाही? When two lines are parallel and a transversal intersects them, then the corresponding angles are congruent असतात की नाही? हे दोघे corresponding अँगल आहेत. तर हा अँगल जर थिटा असेल तर हा पण काय असला पाहिजे सांगा? थिटा असला पाहिजे. मग इथं जो अँगल असेल त्याचा टॅन रेशो आणि याचा टॅन रेशो सेमच असला पाहिजे. म्हणजे जेव्हा लाईन्स पॅरलल असतात तेव्हा स्लोप्स काय असतात? इक्वल असतात. म्हणजे या लाईनचा स्लोप एवढा आहे, बरोबर आहे, -2/3. मग या लाईनला ज्या ज्या लाईन्स पॅरलल आहेत त्या सगळ्यांचा स्लोप -2/3 असतो. या लाईनचा स्लोप 1/3 आहे, या लाईनचा 1/3. मग या लाईनला ज्या ज्या लाईन्स पॅरलल आहेत त्या सगळ्यांचा स्लोप 1/3 असला पाहिजे. या लाईनचा स्लोप 4 आहे, 4. या लाईनला ज्या ज्या लाईन्स पॅरलल आहेत त्यांचा स्लोप काय असला पाहिजे तर तो 4च असला पाहिजे. तो स्लोप काय असला पाहिजे? 4 असला पाहिजे. परपेंडिक्युलरच्या बाबतीत हे वेगळ्या प्रकारे. परपेंडिक्युलर जेव्हा दोन लाईन्स एकमेकींना परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्यांच्या स्लोप्सचा प्रॉडक्ट म्हणजे m1 m2 हा प्रॉडक्ट -1 असतो. म्हणजे आता समजा बघा, ही जी लाईन आहे बघा, ही लाईन, ह्याचा स्लोप किती आहे? -2/3 आहे. मग या लाईनला जी लाईन परपेंडिक्युलर असेल त्याचा स्लोप याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे 3/2 इतका असला पाहिजे. बरं, या लाईनचा स्लोप एवढा आहे 1/3. मग याला परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप हा याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे -3 एवढा असला पाहिजे. म्हणजे आपल्याला नॉर्मलच्या वेळेस हे लागतं. नॉर्मलच्या वेळेस या लाईनचा स्लोप जर 4 असेल तर याला परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप
हा -1/4 म्हणजे याचा रेसिप्रोकल आणि साइन निगेटिव्ह द्यायचा त्याला असा असला पाहिजे. साधारण हा भाग एवढा समजला असेल तर आपण परत प्रॉब्लेम कडे येऊया. मला ती बोल्ड रब करावं लागेल. ओके, पुन्हा एकदा आपल्या क्वेश्चन कडे या. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व y = x² + 5 where the tangent is parallel to the line 4x - y + 1 = 0. या लाईनला टँजंट तुमची पॅरलल आहे. मग साधारण जर तुम्हाला हा जर त्याचं सोल्युशन कळायचं असेल या प्रश्नाचं तर मी तुम्हाला एक रफ फिगर काढून एक्सप्लेन करतो. बघा, हा तो कर्व आहे y = x² + 5 हा तो कर्व आहे. आणि या कर्वला एखाद्या पर्टिक्युलर पॉइंट पाशी टँजंट, आतापर्यंतच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ते पॉइंट देत होते, आता आपल्याला तो पॉइंट माहित नाही. तर हा पॉइंट समजा x1 y1 पॉइंट आहे. x1 y1 या पॉइंट पाशी असणारी ही टँजंट, या पॉइंट पाशी असणारी ओके, या टँजंटचं तुम्हाला इक्वेशन विचारलंय. या पॉइंट पाशी असणाऱ्या टँजंटचं इक्वेशन की जी टँजंट कोणत्या लाईनला पॅरलल आहे बघा, या 4x - y + 1 = 0 या लाईनला तुमची टँजंट काय आहे, पॅरलल आहे. हा तो प्रश्न आहे. मग हा जो पॉइंट आहे x1 y1 हा या कर्व वरती असणारा पॉइंट आहे, या कर्व वरती. त्यामुळे त्यांना त्या कर्वचं इक्वेशन काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. याचा वापर करून आपण हा पॉइंट मिळवायचा आहे. आणि एकदा तुम्हाला तो पॉइंट मिळाला की मग नेहमीची मागची प्रोसेस तुम्हाला कंटिन्यू करता येते. ठीक आहे, बघा कसं मिळवायचं आता बघा. सोल्युशन बघा, थोडंसं अवघड आहे बरं हे. लेट p ब्रॅकेट मध्ये x1 y1 बी द पॉइंट on the curve y = x² + 5 where म्हणजे ज्या पॉइंट पाशी असणारी टँजंट where the tangent is parallel to the line 4x - y + 1 = 0. x1 y1 हा असा पॉइंट आहे कर्ववरचा की जिथं असणारी टँजंट या 4x - y + 1 = 0 ला काय सांगा, पॅरलल आहे. ठीक आहे, मग आता आपण टँजंटचा जो काही स्लोप आहे तो आपण पहिल्यांदा मिळवून ठेवूया. ठीक आहे, देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट इक्वल्स, मला सांगा या लाईनचा स्लोप किती आहे. मी मगाशी काय सांगितलं होतं, मायनस कोइफिशियंट, रेफर करा बघा, मायनस कोइफिशियंट ऑफ x म्हणजे -4 अपॉन कोइफिशियंट ऑफ y म्हणजे या लाईनचा स्लोप 4 आहे. मग याला पॅरलल असणाऱ्या लाईनचा देखील स्लोप किती असला पाहिजे, 4 असला पाहिजे. देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट इक्वल्स किती आहे सांगा, 4 आहे. आता हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट या कर्व वरती असल्यामुळे त्यानं त्या कर्वचं इक्वेशन काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. सिन्स पॉइंट P ब्रॅकेट मध्ये x1 y1 lies on the curve, it satisfies the equation of curve. It satisfies the equation of curve. याचा अर्थ हे जे इक्वेशन आहे ना, हे x1 y1 ना काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. मग x च्या जागी x1, y च्या जागी y1 रिप्लेस करा. देअरफॉर y1 = x1² + 5 त्याला मी इक्वेशन 1 दिलं आहे. आता आपण आपल्या प्रोसिजर प्रमाणे टँजंटचा स्लोप काढूया. ठीक आहे, कन्सिडर फंक्शन घ्या y = x² + 5 म्हणजे कर्वचं इक्वेशन, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy/dx = d/dx ऑफ ब्रॅकेट मध्ये x² + 5
therefore dy by dx इक्वल्स सांगा x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह twice x कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. आता तुम्हाला टँजंट कोणत्या पॉइंट पाशी पाहिजे त्या x1 y1 पॉइंट पाशी पाहिजे. therefore slope of tangent at point P x1 y1 is m equals आपण त्या स्लोपला m म्हणणार आहोत is m equals dy by dx at point x1 y1. आता मला सांगा तुम्हाला टँजंटचा स्लोप किती आहे हे माहिती आहे की नाही सांगा. इथे ऑलरेडी माहिती आहे. पण टँजंटच्या स्लोपला मी 4 रिप्लेस केलं. dy by dx च्या जागी इथे बघा dy by dx मध्ये इथे लक्ष द्या. x च्या जागी x1 आणि y च्या जागी y1 रिप्लेस करायचे. आता त्याच्यात y नाहीये मग नाही रिप्लेस करायचं. twice x1 मिळालं. हो twice x1 x च्या जागी x1 y च्या जागी y1 2 ने डिवाइड केलं. therefore x1 इक्वल्स किती मिळाले तुम्हाला 2 मिळाले. x1 इक्वल्स 2. आता x1 2 मिळाल्यानंतर तुम्हाला y1 मिळायला पाहिजे. तो पॉइंट मिळवायचा आहे आपल्याला. बस हा पॉइंट एकदा मिळाला की सगळं पुढचं सोपं आहे. ओके नाउ x1 इक्वल्स 2 इक्वेशन 1 मध्ये आपण रिप्लेस करून त्यातनं आपण y मिळवायचं आहे. ठीक आहे. इथंच कंटिन्यू करतो मी. फ्रॉम इक्वेशन 1 y1 इक्वल्स x1 स्क्वेअर प्लस 5 x1 स्क्वेअर प्लस 5 x1 तुम्हाला 2 मिळालाय. 2 स्क्वेअर प्लस 5 म्हणजे 2 स्क्वेअर 4 4 प्लस 5 9 म्हणजे y1 तुम्हाला थोडक्यात किती मिळाला 9 मिळाला. y1 काय मिळालं 9. मग therefore पॉइंट P आहे ना आपला x1 y1 त्याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळाले. पॉइंट P x1 y1 चे कोऑर्डिनेट्स काय मिळाले सांगा तुम्हाला. x1 y1 चे कोऑर्डिनेट्स मिळाले 2 आणि 9. हे झाले. हे बघा हा तो पॉइंट आहे 2 9. x1 y1 जो पॉइंट आहे तो किती मिळाला तुम्हाला आता 2 9. आता आपल्याला टँजंट आणि नॉर्मलचे इक्वेशन तयार करायचे. मग या पॉइंट पाशी असणारी टँजंट कशातनं पास होईल तो पॉइंट माहिती आहे. टँजंटचा स्लोप माहिती आहे 4 आहे. आता टँजंटचं इक्वेशन आपण स्लोप पॉइंट फॉर्मनं तयार करायचं आहे. ठीक आहे. ओके तुम्हाला आता पॉइंट मिळाला 2 9 त्या टँजंटचं इक्वेशन आणि त्याच्यानंतर नॉर्मलचं इक्वेशन. ठीक आहे. द इक्वेशन ऑफ टँजंट इज y minus y1 equals m into bracket x minus x1 स्लोप पॉइंट फॉर्म म्हणतात त्याला. y minus आता हा पॉइंट बघा x1 y1 काय आहे बघा. y minus y1 म्हणजे 9. स्लोप टँजंटचा 4 आहे हे तुम्हाला माहितीच आहे. टँजंटचा स्लोप किती आहे का 4 आहे. इनटू ब्रॅकेट x minus x1 x1 किती आहे बघा 2 आहे. ब्रॅकेट ओपन करा. y minus 9 equals 4x minus 8 सगळं RHS मध्ये घ्या. 0 equals 4x minus y minus 8 plus 9 म्हणजे 0 equals 4x minus y आणि प्लस 1. वाटलं तर साइड चेंज करा. 4x minus y plus 1 equals 0 हे झालं टँजंटचे इक्वेशन. आता नॉर्मलचे इक्वेशन तयार करायचं. त्यासाठी आपण स्लोप ऑफ नॉर्मल लिहूया. नॉर्मलचा स्लोप. नॉर्मल म्हणजे काय तर टँजंटला हे बघा इथे राहतो. टँजंटला परपेंडिक्युलर असणारी लाईन जी त्याच पॉइंट मधून जाते 2 9 याच पॉइंट मधून जाते. मग स्लोप ऑफ नॉर्मल त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल त्या टँजंटच्या स्लोपचा निगेटिव्ह रेसिप्रोकल -1/4. therefore the equation of tangent is इथे लिहितो बघा y minus y1 equals m into bracket x minus x1. y minus पॉइंट तोच x1 y1 9 m स्लोप मात्र -1/4 into bracket x minus x1 x1 आपल्याकडे 2 आहे. x1 किती आहे 2 आहे. 4 ट्रान्सफर माइनस न ओपन -1 न ओपन 4y minus 4 9 36 equals -1 into x minus plus 2. सगळे एलएचएस तर आहे ना. पहिल्यांदा -x ला आणले पॉझिटिव्ह झाले. +4y
-36 आणि हे -2 इज इक्वल टू 0. फायनल आन्सर x + 4y - 38 इज इक्वल टू 0. हे झालं आपल्या नॉर्मलचं इक्वेशन आणि हे जे आहे ते टँजंटचं इक्वेशन. ओके. Okay, now question number 3. Find the equation of tangent and normal to the curve y equals 3x square minus 3x minus 5. हे कर्वचं इक्वेशन आहे. बघा हा कर्व where the tangent is parallel to the line. तिथे tangent जी आहे ना ती ह्या लाईनला पॅरलल आहे. 3x minus y plus 1 equals 0 या लाईनला तुमची tangent जी आहे ती काय पॅरलल आहे. आपल्याला तर टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन विचारलेलं आहे. हा तो पॉइंट त्याला तुमची टँजंट आहे. ओके. सोल्युशन बघा. लेट p ब्रॅकेट मध्ये x1 y1 be the point on the curve, y equals 3x square minus 3x minus 5 where the tangent is parallel to the line 3x minus y plus 1 equals 0. tangent तुमची या लाईनला काय आहे सांगा पॅरलल आहे. मग पहिल्यांदा मी इथं रेफर करतो. याचा आधी मी स्लोप काढतो. याचा बघा मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. म्हणजे थोडक्यात टँजंटचा स्लोप या लाईनचा स्लोप 3 आहे पण याला तुमची लाईन टँजंट जी ती पॅरलल आहे ना म्हणून टँजंटचाही स्लोप काय तर 3 आहे. देयरफॉर स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू किती आहे सांगा 3. टँजंटचा स्लोप किती मला तुम्हाला 3. आता हा जो पॉइंट आहे px1 y1 तो या कर्व वरती आहे त्यामुळे त्याला त्या कर्वचं इक्वेशन काय व्हायला पाहिजे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. हा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे लक्षात ठेवा. सिन्स point P x1 y1 lies on the curve सांगा कर्व कोणता y equals 3x square minus 3x minus 5 comma it satisfies the equation of curve. त्यांना कर्वचं इक्वेशन काय व्हायला पाहिजे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. म्हणजे काय तर x च्या जागी x1 आणि y च्या जागी y1 रिप्लेस करायचे. देयरफॉर y1 इक्वल्स हे बघा y1 इक्वल्स 3x1 स्क्वेअर सॉरी मायनस 3x1 स्क्वेअर मायनस 3x1 मायनस 5 ह्याला इक्वेशन काय द्यायचं 1 द्यायचं. आता आपल्या प्रोसिजर प्रमाणे आपण टँजंटचा स्लोप काढूया. त्यासाठी आपल्याला कर्वचं इक्वेशन काय करावं लागतं डिफरन्शिएट करावं लागतं. मग कन्सिडर y equals 3x square minus 3x minus 5 differentiating with respect to x. So dy by dx equals d by dx of bracket मध्ये 3x square minus 3x minus 5. 3x square चा डेरिव्हेटिव्ह twice x minus 3 into bracket x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे थोडक्यात तुम्हाला dy by dx मिळाले 6x minus 3. मग याच्यावरून आपण स्लोप ऑफ टँजंट काढूया. देयरफॉर स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉइंट P x1 y1 ॲट पॉइंट P x1 y1 m इज इक्वल टू काय असतं स्लोप म्हणजे dy by dx ॲट पॉइंट x1 y1. आता तुम्हाला टँजंटचा स्लोप किती आहे हे माहिती आहे ना 3 इज इक्वल टू सांगा dy by dx म्हणजे इथे आहे बघा इथे त्याच्यात x च्या जागी x1 y च्या जागी y1 रिप्लेस करा म्हणजे 6x1 -3. आता -3 ला इकडे आणा म्हणजे +3 झाले. ऍक्च्युअली 3 + 3 6 झाले. 6 equals 6x1 6 डिवाइड केलं तर x1 इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला 1. म्हणजे हा जो पॉइंट आहे ना त्यातला x कोऑर्डिनेट तुम्हाला 1 मिळाला 1.
आता y1 पाहिजे, त्यासाठी आपलं इक्वेशन 1 कडे बघा, या साईडला तुम्ही फ्रॉम इक्वेशन 1 हा y1 इक्वल्स 3x1 स्क्वेअर मायनस 3x1 मायनस 5 x1 म्हणजे 1, x1 म्हणजे 1 रिप्लेस करा, मायनस 3 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 5, सो y1 इक्वल्स 3 इंटू 1 म्हणजे 1, 3 इंटू 1 म्हणजे 3 मायनस 3 मायनस 5, फायनल आन्सर y1 इक्वल्स मायनस 5 मिळाले तुम्हाला. म्हणजे थोडक्यात तो पॉइंट P मिळाला, P x1 y1 जो पॉइंट आहे ना तो तुम्हाला मिळाला. सांगा काय मिळाला? 1 मायनस 5, 1 आणि मायनस 5, हे बघा इथं 1 मायनस 5 तो तुम्हाला पॉइंट मिळाला 1 मायनस 5. आता तुम्ही याच्या पुढे टॅन्जंटचं इक्वेशन आणि नॉर्मलचं इक्वेशन तयार करायचं आहे. ओके, आता या 1 मायनस 5 हा जो पॉइंट मिळाला आपल्याला, या पॉइंट पाशी आपण टॅन्जंटचं इक्वेशन तयार करणार आहोत. देयरफॉर the equation of tangent at point 1 minus 5 is y minus 5 equals m into bracket x minus x1. चला हे बघा y minus y1 तुम्ही इथं बघितलं x1 y1, तो y1 मुळात -5 लक्षात ठेवा. y minus 5 equals स्लोप m. टॅन्जंटचा स्लोप किती आहे इथे लिहिलंय बघा आपण, 3 आहे, 3 इंटू ब्रॅकेट x मायनस x1, x1 किती आहे 1, y मायनस मायनस प्लस 5 इज इक्वल टू 3x मायनस 3. सगळ्या पलीकडे घेऊ, 0 इक्वल्स 3x, मग मायनस y, मग मायनस 3, मग ट्रान्सफर झालेले मायनस, सो 0 इक्वल्स 3x मायनस y मायनस 8, दॅट इज 3x minus y minus 8 equals 0. हे झालं आपल्या टॅन्जंटचं इक्वेशन. आता याच्या स्लोप वरून म्हणजे टॅन्जंटच्या स्लोप वरून नॉर्मलचा स्लोप काढायचा. स्लोप ऑफ नॉर्मल इज त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल -1/3. हा झाला नॉर्मलचा स्लोप -1/3. नॉर्मलचा स्लोप माहितीये, नॉर्मल कशातनं पास होते, हे बघा याच पॉइंट मधनं पास होते, ह्याला म्हणायचं नॉर्मल. या पॉइंट मध्ये टॅन्जंटला परपेंडिक्युलर लाईन, त्याला नॉर्मल म्हणतात. देयरफॉर द इक्वेशन ऑफ नॉर्मल इज, इथे लिहितो मी, y minus 5 equals m into bracket x minus x1. चला y minus 5 पॉइंट बघा x1 y1 इथं बघा, इथं लिहितो वाटलं तर x1 y1 हा y minus 5 equals स्लोप -1/3 नॉर्मलचा स्लोप इनटू ब्रॅकेट x minus x1 म्हणजे 1. 3 ट्रान्सफर, सॉरी पहिल्यांदा असं करूया, y plus 5 -1/3 इनटू ब्रॅकेट x minus 1. 3 ट्रान्सफर आणि -1 न ब्रॅकेट ओपन, 3y plus 15 is equal to minus x plus 1. LHS मध्ये आहे ना, x plus 3y plus 15 minus 1 is equal to 0. Final answer x plus 3y plus 14 is equal to 0. हे नॉर्मलचं इक्वेशन आहे आणि हे जे आहे ते टॅन्जंटचं इक्वेशन आहे. ओके.